तुमच्या उतारवयाची मी आधारकाठी बनेन ही ग्वाही देते. हात तुमचा माहेचा असू दे मस्तकावरी, झेले नावाने सारी फिरूनी जीवनवारी. पिंजून आकाश सारे दणकट पंखावरी, स्पर्श तुमचा वास्तव्याचा स्मरुनी जन्मांतरी. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा पप्पा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी इथे उपस्थित चाळुक्य साहेब यांना विनंती करेल की आपण गोसावी साहेबांना शुभेच्छापर मनोगत येथे व्यक्त करावं. मी काही तयारी करून मी अजिबात आलेलो नाही. ऍक्च्युली त्यांच्या स्वभावानुसार एवढा मोठा वाढदिवस होईल हे मला सुद्धा वाटलं नव्हतं. कारण गोसावी साहेब हे फक्त एक मायेचं क्षेत्र आहे. त्यांना हा भपकेबाजपणा हे तुम्ही स्वतःहून खुर्चीवर त्यांना बसवलंय, जसं अगदी लग्नाच्या घोड्यावर त्यांना बसवलं होतं तसं. मला वाटतं ही लातूरची बाजू कदाचित जास्त माहीत असेल की लग्नाच्या घोड्यावरती सुद्धा त्यांना जबरदस्तीने बसवलं होतं. घरातल्या माणसालाच गोसावी साहेबांविषयी बोलताना कागद आणि पेन का लागावा हा एक माझ्या मनात विचार येऊन गेला. पण नंतर मीच समजूत घातली माझी की कदाचित ह्याच्यात त्यांच्याविषयी बोलताना कुठली गोष्ट राहू नये. बरोबर बोलतो ना. आणि याच्यामुळेच कदाचित प्रत्येकाने कागद पेनचा आधार घेतला असावा. पण माझ्याकडे काही कागद पेन नाही, त्याच्यामुळे माझं काही चुकलं तर सांभाळून घ्या एवढीच विनंती. मी माझा परिचय करून देतो. मी गोसावी साहेबांच्या जिल्ह्याच्या लगत असलेला जिल्हा सोलापूर जिल्ह्यातला आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये इंजिनियर आहे. त्यावेळेस आमचे ठाणेकर परिचित आहेत, परंतु लातूरकरांसाठी मुद्दामच ओळख करून दिली. ठाणे महानगरपालिकेत आल्यानंतर सुद्धा 2000 साली जॉईन झाल्यानंतर आपल्या भागातला कोण अभियंता आहे का हेच एक मनाशी ओढ लागली होती. आणि त्यावेळेस गोसावी साहेबांचं नाव कळालं. आणि गोसावी साहेबांच्या जवळ जो कोणी आला तो अगदी ज्याप्रमाणे पाण्यामध्ये सगळे रंग मिसळतात त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचंही झालं. किती रागीट माणूस असू द्या, किती प्रेमळ असू द्या, किती कलाकार असू द्या, परंतु गोसावी साहेबांनी त्यांना प्रत्येक वेळी आपलंसच केलं. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. गरीबातला गरीब इंजिनियर पासून ते श्रीमंतातले श्रीमंत उपायुक्त आयुक्त या लेवलपर्यंत सर्वांनाच गोसावी साहेब हवेसे आहेत. हे एवढ्यासाठी की अगदी तुम्हाला भारताच्या राजकारणाविषयी जर बोलायचं असलं तर एखाद्या पोलिसाची नक्षलवादी एरियात जर नेमणूक करायची असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याला किंवा लष्करातल्या माणसाला जर तू जम्मू काश्मीरला जाऊन लढ म्हणायचं असेल तर हे त्याला जेवढं कठीण आहे तेवढंच ठाणे महानगरपालिकेतल्या इंजिनियरला जर मुंब्र्याला जर नोकरी कर म्हणायचं असलं तर तसं आहे. परंतु या मुंब्र्याचं आव्हान गोसावी साहेबांनी अगदी हसत हसत स्वीकारलं. आणि आत्ता मला वाटतं गेली 5 वर्ष ते सहजपणे ते पेलतायत. गिरी सर म्हटल्याप्रमाणे त्यांनी कुटुंबाला नेहमीच काळजीत टाकलं, कारण त्यांनी कामाला स्वतः नेहमीच प्राधान्य दिलं. मी त्यांच्या हाताखाली काम करत असताना त्यांचा मला संध्याकाळी 7 वाजता, कधी 8 वाजता, कधी 9 वाजता फोन यायचा आणि त्यांनी मला विचारायचं की साळुंके साहेब तुम्ही येता का. त्यावेळेस मला प्रश्न पडायचा हे नेमकं आपल्याला कुठं बोलत आहेत, कुठं जायचं आता ह्यांच्या मनात असेल. तर प्रत्येक वेळी त्याचं उत्तर हेच होतं की मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कुठलं तरी काम इमर्जन्सी निघालं आणि त्या कामासाठी तुम्ही येता का. 50% वेळा कदाचित त्यांच्याबरोबर आलो असेल, पण 50% वेळा जेव्हा कधी गेलो नाही त्यावेळेस त्यांनी कधी त्याच्यावरती राग धरला नाही. परंतु काम हीच त्यांची श्रद्धा, हीच त्यांची भावना, हीच त्यांची संपत्ती, हे सगळं करून त्यांनी ही समोरची माणसं जोडली. जशी नातेवाईक जोडले तसेच अधिकारी वर्गही जोडला, ठेकेदारही जोडले. परंतु प्रत्येक वेळेस त्यांनी कामाला प्राधान्य दिलं. लोक त्यांना काही म्हणो, माझा मनापासून हा आत्मविश्वास आहे की त्यांनी कामावरची जी श्रद्धा ही कधीच कमी केली नाही. आणि त्याच्यामुळेच त्यांच्या समोरची ही पावती, त्यांच्या समोरची ही संपत्ती त्यांच्या समोर बसलेली आहे. आता हे करत असताना बऱ्याचशा समज गैरसमजातून ज्यावेळेस जावं लागतं त्यावेळेस जसं एखाद्या माणसाने मनापासून काम करावं आणि ते काम केल्यानंतर मात्र त्याची पोचपावती त्याला शाब्दिक सुद्धा मिळू नये
ज्यावेळेस जो काही मनस्ताप होतो, ह्या मनस्तापातून गोसावी साहेब तर बऱ्याच वेळा गेले, परंतु त्यांच्याबरोबर त्याचा त्रास आम्हाला सुद्धा झाला की गोसावी साहेब बरोबर असताना सुद्धा त्यांना टीकेचं अस्त्र किंवा टीकेला समोर जावं लागत होतं. पण या गोष्टीला त्यांनी कधीच आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं नाही. गिरी सरांनी त्यांच्या विद्वत्तेबद्दल सांगितलं. मी एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला. पूर्वी मोबाईल नव्हते आणि जेव्हा जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा तेव्हा गोसावी साहेबांना माझी आठवण यायची, कारण मी त्यांचा एकदम निकटवर्तीय सहकारी होतो आणि मला ते फोन करून बोलून घ्यायचे की साळुंके साहेब चला निवडणूक आहे. आणि गोसावी साहेब असल्यानंतर कुठली जरी निवडणूक असली तर ती सहज पार पडणार याचा निश्चितच मला म्हणजे अभिमान असायचा, खात्री असायची. त्यावेळेस जेवढे कुठले अधिकारी गोसावी साहेबांच्या वरती होते त्यावेळेस एक चुनूक असायची की प्रत्येक वेळेस तिथे येणारे कार्यकर्ते, तिथे येणारे नगरसेवक, तिथे येणारा संपर्क असणारं क्षेत्र हे भरपूर मोठं असायचं, कारण गोसावी साहेबांचं पद तिथं संपर्क करण्यासाठी डायरी उघडावी लागायची फोनसाठी. पण मी एक बघितलं की गोसावी साहेबांना ह्या डायरीची गरज कधीच भासली नाही, कारण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस किमान 50 फोन नंबर तर त्यांचे तोंडपाठ असायचे. ही किमान आकडा सांगतो मी, हा मी अनुभवलेली गोष्ट आहे. ही बुद्धिमत्ता ही त्यांच्याकडे कुठून आली हेही कळायचं नाही. आणि काम करत असताना ते इलेक्शनचं असू नाही तर प्रभाग समितीचं असू नाही तर कुठलंही असो, हे काम करत असताना त्यांना भूक लागली म्हणून ते कुठल्या हॉटेलमध्ये शिरलेलं मी कधीच बघितलेलं नाही. कदाचित ह्याचं श्रेय त्यांच्या अर्धांगिनी यांना द्यावं लागेल की कदाचित भरपूर सकाळी काहीतरी त्यांना असं व्हिटॅमिन ते देऊन पाठवत असतील की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तर त्यांना निश्चित भूक लागायची नाही. आम्ही मात्र साहेबांना प्रामाणिकपणे सांगतो की चुकून कुठेतरी जाऊन आमच्या पोटाची खळगी भरायचो. ह्याच्यातनं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी स्वतःच्या कामावरती अतिशय प्रेम करून, अतिशय हार्डवर्क करून त्यांनी ते काम केलं. गोसावी साहेब हे कार्यकारी अभियंता आता जरी असले तरी एक बघितलं मी की इंजिनियर पूर्वीच्या म्हणजे त्यांच्या काळामध्ये इंजिनियर म्हटल्यानंतर म्हणजे मी अगदी माझंच उदाहरण देतो की 1989 साली मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो आणि शेजारच्या एसटीत बसलेल्या माणसाने जर मला विचारलं म्हणजे त्यांना किती मान होता एवढंच मला सांगायचं आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांनी आपलं साधंपण इतकं जपलं. प्रत्येक माणूस कितीही नातेवाईक असो नातेवाईक नसो, कुठल्या जाती धर्माचा असो, त्यांनी कधीही बघितलं नाही. येणारा त्यांच्या संपर्कातला येणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा माणूस राहिला. त्यांचा गोसावी साहेबांचे तसे अनेक किस्से आहेत, पण कदाचित मी असं वाढदिवसाच्या परत एकदा मनापासून साळुंके परिवारातर्फे शुभेच्छा देतो. आणि असे बरेच किस्से प्रत्येक वाढदिवसाला ऐकायला मी तुमच्यासमोर नक्कीच उपस्थित राहील. एवढं बोलून मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगलं आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या मनोगत नको नको आहे. साहेबांनी दिवस तर रात्र केला आणि ठाणे, मुंब्रा, कळवा, कल्याण, डोंबिवली याच्यात सर्वात सुंदर मुंब्र्याचं स्टेशन झालेलं आहे. सर्वात सुंदर ही एक उल्लेखनीय भाग आहे. आणि साहेबांविषयी मी काय जास्त बोलणार. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर अन्यथा पुढचा कार्यक्रम आपण सुरू करू. त्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. पण यानंतर उपायुक्त गोरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम साहेब कार्यकारी अभियंता यांना 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता सर्वांनी त्यांच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, जास्त वेळ मी घेणार नाही. पण माझा त्यांचा जास्त परिचय नाही, केवळ 3 वर्षाचा परिचय आहे. 3 वर्षाच्या परिचयामध्ये आम्ही 1.5-2 वर्ष एकत्र काम केलेलं आहे. मुंब्रा प्रभाग समिती येथे मी सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलं आणि माझे सहकारी कार्यकारी अभियंता म्हणून काम करत होते. काम करताना कशा परिस्थितीत आम्हाला काम करायला लागलं
आम्हाला 2 वर्षात आमचं आम्हालाच माहिती आहे. प्रचंड आव्हानं, प्रचंड रोजचे कामाचं स्वरूप तिथं फार कठीण आहे. जसं महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आहे तसं ते ठाणे महापालिकेतलं गडचिरोली म्हणजे मुंब्रा प्रभाग समिती आहे. जर आम्ही अशा पद्धतीचं काम केलं, काम करताना त्यांच्याविषयी 2-3 गुणाचे जे मुद्दे मला सर्वात जास्त लक्षात राहिले ते सांगतो. त्यांचं प्रचंड काम करायची त्यांचं क्षमता आहे. म्हणजे सकाळी जर 10 वाजता आलो तर कधी कधी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7 वाजता घरी गेलो. आणि अशा परिस्थितीत आम्ही एकत्र काम केलं. कधी कधी 9, 10, 11 याच्या दरम्यानच आम्ही रात्री घरी जायचो. अशा पद्धतीने एवढं प्रचंड काम तिथं करायला लागायचं. कारण तिथं जो अधिकारी वर्ग येतो किंवा कर्मचारी वर्ग येतो तो सर्व जो असतो तो तिथला हे असतो, म्हणजे ठाणे महापालिकेतला जो बिनकामाचा वर्ग असतो तो तिथं पाठवला असतो. त्या पद्धतीने ते सर्व एरिया त्यांचा तोंडपाठ आहे आणि प्रत्येक माणसाची जवळीक साधण्याची त्यांची खूबी आहे. त्यामुळं प्रत्येकाशी मी जास्त प्रमाणात एवढं तर फार चेहरा मोहरा बदलू शकलो. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हे करू शकलो. तरी त्यांना पुढील आयुष्याच्या पुढील आयुष्य आरोग्याचं सुख समृद्धीचं जावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद गोरेसाहेब. यानंतर तळेगावचे आमचे बाबा सतीश देशमुख. आदरणीय श्री धनंजय विठ्ठल गोसावी, नावातच ज्यांच्या धनदौलत आणि भक्ती विठ्ठलाची आज पूर्ण झाली 50वी धनंजय विठ्ठल गोसावींची. परिचयातूनच जुळत गेले आपले नाते संबंध. तुमची कीर्ती पाहता काही देईन म्हटलं तर होईल एक निबंध. ऋतू असो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तुमच्या परिवारात मात्र 12ही महिने प्रेम, आदर, जिव्हाळा. कष्टानं मिळवलात पैसा, जमीन जुमला, प्राधान्य दिले तुम्ही शिक्षणाला आणि शेतीला. कुटुंबासाठी तर आपण आहात हिमालयाची सावली. तुमच्या कीर्तीचा पाढा वाचायला हवी होती आज तुमची माऊली. जनहितासाठी वावरताना अनेकांचा संसार सावरला. नाती गोती सारं काही हृदयातूनच जपत आला. उंच मनोरे चिरंजीवांचे, गोड हास्य तेजस्वी कन्येचे, बहरलेल्या संसारात मजबूत वासे अर्धांगिनीचे. कामकाजात तत्परता, चोख काम आणि शिस्त हे गुण पारदर्शक आहेत. घर असो अथवा ऑफिस, हसतमुख चेहरा हा तुमचा लौकिक आहे. तो केवळ समाज कल्याणासाठी नाही केले कसले राजकारण हव्यासा पोटी. वाहनातून दिसणारी झाडे मागे पश्चाचा, हाफ सेंचुरी हा शतायुषाचा. ना इकडचे राहिलात ना तिकडचे, ना जवाकडे. छंद जोपासा, मित्र बनवा, जग सारे फिरून घ्या. काम तर रोजचेच आहे, स्वतःला पण थोडा वेळ द्या. राग आलाच तर तो सप्तसुरांमध्ये येऊ द्या. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद बाबा. आपल्या या शुभेच्छा नक्कीच आम्हाला उपयोगी पडतील. यानंतर मातृतुल्य मोठ्या भगिनी शारदा देवी अर्थात आबू आपल्या छोट्या भावाबद्दल, मुलाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करते. हा छोटा भाऊ धनंजय हा 9 महिन्यात असताना माझी आई वारली. त्याच्यानंतर माझं 1972 साली 1966 सालचा धनंजयचा जन्म. त्याच्यानंतर 1972 साली माझं लग्न झालं. माझे मिस्टर प्रभाकर गोसावी हे गट शिक्षण विस्तार अधिकारी. मग तो आम्ही 4.5-5 वर्षाचा असताना माझ्याकडे मी घेऊन आले. घेऊन आल्यानंतर मी पहिलीपासून त्याला 10वीपर्यंत शिक्षण केलं. तिथून पुढे मी त्याला पुण्याला डिप्लोमाला पाठवलं. तिथून पुढे मग पैशाची अडचण येऊ लागली. त्यावेळेस तेवढे पगार नव्हते. 300-350 रुपये पगार होता आम्हाला. त्यातनंच आपलं थोडे थोडे करून पैसे आम्ही पाठवत असायचो. असं करत करत धनंजयचं शिक्षण पूर्ण केलं. पूर्ण केल्यानंतर मग तिथून पुढे सर्व्हिसचा प्रश्न आला. सर्व्हिसचा प्रश्न आल्यानंतर मग तिथे शोधत फिरणं करणं, कुठं कामं लागतील तिथं पाहणं वगैरे असं चाललं त्याचं.
पुढे योगायोगानं त्याचं लग्न पण झालं. लग्न झाल्यानंतर आणखी थोडे प्रॉब्लेम निर्माण झाले. तिथून पुढे मग माझा भाऊ होता इथे, मावस भाऊ होता. टी शाय कंपनीमध्ये माझा मावस भाऊ होता, त्याच्याकडे तो आला. तिथून पुढे मग त्याच्या इथे तो राहून वगैरे पुढच्या सर्व्हिसला